सर्वच खरं तर खूप एकमेकांची काळजी करत असतो. कारण एकतर दिवसेंदिवस शूट करतोय तर घरापासून खूप तास लांब असतो. मग थोडंसं कधीतरी इमोशनल व्हायला म्हणजे कोणाचं काही बिनसलं असेल ना, तर मग समजा मला कळलं तर मग मी हिला चला ही जरा थोडी डाऊन आहे, मग आपण काहीतरी करूया. आहे. म्हणजे आता माझं काम मी आता आजकाल काय करते, मोबाईल मध्ये टाइम बघते किती वाजल्यात, मग मी टायमर लावते. आम्ही जातो तो लव्ह अँड लाते म्हणून ठाण्यामधला कॅफे आहे. टीपी कॅफे मालाडचा, तो माझा फेवरेट आहे. तो आपल्या नियती राजवाडेचाच आहे आणि खूप कमाल एम्बियन्स आहे. तारिणी मालिकेतील सर्व आर्टिस्ट आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत गप्पा पण आपण मारल्या आहेत. पण आता ते एकमेकांना किती ओळखतायत हे आपण जाणून घेऊया. तर सर्वात जास्त लेट कोण येतं सेटवरती? लेट कोणीच नाही. एवढं नाही, खूप लेट नाही होत, पण एक 15 मिनिटं 20 मिनिटं लेट होतो. ओके. फूडी कोण आहे सर्वात जास्त? उत्तर दिली तसं तुम्हाला कळलं असेल. तेच येतात. पण नाही, खूप नाही होत लेट. मला म्हणायचंय की खूप नाही लेट होत. हा. ट्रॅफिकमुळे हा, ते थोडंसं तर आहे. होतं. कारण मुंबई मी तर नंतर घोडबंदरवर traffic. येते, तर मी हो. तर हमखास सांगते की मला बऱ्यापैकी 15 मिनिटं लेट कितीही लवकर निघाली तरी नाही, होतोच. मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये हो. आता जी काही ट्रॅफिकची बाहेर परिस्थिती आहे, जर 8:30चा कॉल टाइम आहे, त्याच्यासाठी पोहोचायला एक नेहमी निघतो त्याच्यापेक्षा 15 मिनिटं आधी निघावंच लागतं. पण कधी कधी अशा सिच्युएशन्स येतात ना की 15 मिनिटं हातात धरून निघालो तरी सुद्धा ट्रॅफिक लागतो, काहीतरी अडचणी येतात. कधी कधी ना आपल्याला गुगल मॅप दाखवतंय की आता तुम्ही एक हा. अर्ध्या तासात पोहोचताय, पण एक तास पण लागतो. त्या अर्ध्या तासात पोहोचताच मध्ये एक 10 मिनिटाचं ट्रॅफिक ऍड ऑन होतं. हा. आणि ते कसं होतं, कुठे होतं, काही कळते. आपण बघतो, हा ठीक आहे अर्धा तास दाखवते, ओके पोहोचतोय हा, आणि आपल्याला कळतं की अरे अर्धा तास झाला, नाही. अजून आपण 10 मिनिटं अंतरावर आहोत. त्यामुळे आता माझं असं म्हणणं आहे की मुंबईत आपल्याला जर 8:30चा कॉल टाइम दिला तर 15 मिनिटं 20 मिनिटं इज ओके, अर्धा तासापर्यंत सुद्धा ओके, पण त्याच्यावर जर गेलं तर लेट, असं माझं म्हणजे मत आहे. अनप्रेडिक्टेबल आहे ही हा. गोष्ट. तर सर्वात जास्त फूडी कोण आहे तुमच्यामध्ये? सगळेच आहेत. सगळेच आहोत आम्ही. सगळेच. आम्हाला आणि सगळ्यांना खुशी आहे. भरपूर छान आणि काय आवडतं सगळ्यात जास्त खायला? चाट आवडतो संध्याकाळचं खायला. हो, चाट Non-veg, आवडतं. आणि non-veg, जेव्हा fish. माशांचे दिवस असतात, बुधवार, शुक्रवार, रविवार, त्या दिवशी इथे असू तर मग आम्हाला असं होतं की काहीतरी काहीतरी पाहिजे. तो पाहिजे. चाहिए बॉस. मग आम्ही मागवतो, कधी Okay. मटण मागवतो, कधी फिश मागवतो, चिकन, कधी म्हणजे जी लोक आर्टिस्ट आता अवेलेबल आहेत त्यांना काय हवंय ते ठरवतो आणि मागवतो. Even जे late call time आहे, म्हणजे ना, त्याची जबाबदारी आमचं असते. असं त्या दिवसांमध्ये सुरू होतं, एक 10-10:30 नंतर असं शूटिंग सुरू झालं की मग सुरू होतं, हे काय तुझं दुपारचं काय आहे? तू डबा आणलायस? तू डबा आणलायस? माझा बऱ्याचदा डबा येतो घरून, हा, जास्त. पण मी तरी पण डब्यात पण असते आणि इथे पण असते, त्याच्यामुळे मग आमची धमाल असते ती. बाहेरचं असं काय तुम्हाला खायला जास्त आवडतं? इथे जवळ प्रशांत आहे, त्याच्यामुळे चाट तर नेहमी येतोच तिकडनं. आणि बऱ्याचदा म्हणजे मला आवडतं इथे एक गौरव स्वीट्स म्हणून आहेत, तर त्या गौरव स्वीट्सचं गुलाब रोज मलई सँडविच असा एक प्रकार आहे जो प्रचंड भारी असतो. आणि मी एकदा ह्या सगळ्यांना खिलवला इकडे. ते त्या रोज खातात, पण मला अजून नाही मिळालाय. रोज नाही खात. तेव्हा हिचं शूटिंग नव्हतं ग. रोज रोज खाते लोक, मुझे अकेला छोड़ के. बस, कंटाळले. तर आता त्यांना द्या. काय कंटाळा आला? हो हो हो. काय रोज रोज खाते. हा, काढून टाक. तर डायलॉग कोण विसरतं सेटवरती? मी कोणाला जास्त रिटेक येतो? नाही, रिटेक नाही. वाक्य विसरले की रिटेक होतो. रिटेक होतोच. ओके. जास्त फोनवरती कोण असतं? अजून आम्ही तो चोर पकडला नाहीये, कारण प्रत्येकाच्याच हातात असतो हल्ली फोन. पण जरी हे यंग लोक आहेत त्यांचं जरा जास्त addiction. नाही, काय विषय असतं तुझ्यावरती फोन- बांधला हा, असतोय. हा, हा. म्हणजे शूट चालू. थांब थांब थांब, इथे थांब, ते मी सांगते खरं आता काय आहे. cover up करत होते. आम्ही बिचारे यंगस्टर्स आता डिटॉक्स करायचा प्रयत्न करतोय मोबाईलला, आणि हे लोक रील्स बनवतात जेवढा वेळ मिळतो तेवढा. हा, मग वेळ मिळतो तेव्हा. आणि आम्हाला बोलतात मोबाईल पासून लांब राहा. आपण ते शूट करतात ना, दे डोंट वॉच ऑल टाइम. मी व्हिडिओ पाठवी ना तुला सांगते. माझ्याकडे खूप व्हिडिओ आहेत सगळ्यांचे. माझी वेगळी स्पेशल क्राईम ब्रांच आहे. इमोशनल कोण आहे तुमच्यामध्ये? सांगा, तू सांग. मीच आहे. तूच आहेस. आणि केरी? Caring सगळे ही पण ही पण आहे. Actually ही आम्ही पण actually, सर्वांचीच- आम्ही सर्वच खरं तर खूप एकमेकांची काळजी करत असतो. कारण एकतर दिवसेंदिवस हो. शूट करतोय तर घरापासून खूप तास लांब असतो.
मग थोडस कधीतरी इमोशनल व्हायला हा, म्हणजे होतंच. कोणाचं काही बिनसलं असेल ना, तर मग समजा मला कळलं तर मग मी हिला चला ही जरा थोडी डाऊन आहे, मग आपण काहीतरी करूया मॅडम, कारण आम्ही एकत्र असतो. सो आम्हाला एकत्र असं वाटतं की सगळ्यांनी छान असावं, कारण जर आम्ही सगळेजण छान असू तर काम छान होईल आणि मजा येईल. त्याच्यामुळे आम्ही ही काळजी घेतो एकमेकींची की काय होतं की प्रत्येकीलाच मूड स्विंग झाले ना आपल्या बायकांचे की आम्ही सांभाळून घेतो. आणि ते आम्ही समजून घेतो. अच्छा ओके, आज हिचे हे दिवस चालू आहेत, ओके. आपण जरा सांभाळूया वगैरे. आणि कसं आहे की 12 तासापेक्षा जास्त म्हणजे हो. आम्ही घरी 3-4 तासांसाठी जातो आणि बाकी सगळा वेळ इथे असतो. इथे असतं. त्यात अजून 4 तास प्रवासात जातात. हम्म. त्यामुळे 18 तास 16-18 तास हे हम्म. नॉर्मली आम्ही एकमेकांबरोबर असतो. त्यामुळे ही एक वेगळी फॅमिली आहे आमची सेटवरची. म्हणजे सगळेच अगदी को आर्टिस्ट, टेक्निकल टीम, सेटिंग वाले वगैरे सगळेच आम्ही एकमेकांना विचारून मजा करत मस्ती करत शूट करत असतो. आणि तसं राहायलाच हवं. आणि सर्वात जास्त ड्रामा कोण करतं? नियती. आज तिला इथे हसायला हवं अगदी होतं. होती. तुम्ही थोडस लेट आलात माहितीये का? आमचं तिथे सीन सुरू झाला हो. त्यावेळेला आलं तू आणि अजून एक जण आले हो होते. हो. आणि ती नुकती गेली होती, नुकती. मी ती मला असताना एकदा या. हो नाही, ती असताना एकदा इंटरव्ह्यू नाही. घे. करूच आम्ही करूच. तर कोण सर्वात जास्त सीन साठी प्रिपरेशन करतं? हो, कारण तिला खूप मोठे मोठे डायलॉग्स हो. असतात आणि तिला खूप मोठे मोठे सीन्स नाही, असतात. पण तिचं कमाल आहे. म्हणजे तिचं एक गोष्ट खरंच खूप कमाल आहे की ती खूप उत्कृष्ट पद्धतीने करते. म्हणजे आता खरंच मला कौतुक वाटतं की इतके मोठे मोठे डायलॉग्स असतात किंवा आता तसं पाठांतर तिच्यासाठी ते खूप आहे, पण ते इतकं छान आणि ते छान करणं, त्यात ती जे ऍक्शन सिक्वेन्स करते ते म्हणजे हॅट्स ऑफ आहे त्या गोष्टीला. कारण ती मुलगी आहे, तिची जी एनर्जी आहे ती कमाल आहे, अगदी कमाल. कमाल आहे ना. ती प्रत्येक ठिकाणी आहे आणि प्रत्येक ठिकाणी पटकन वेगळा जॉनर म्हणजे हे बदलतो. इथे तारिणी आहे, इथे घरामध्ये सून म्हणून आहे, ती मुलगी म्हणून आहे. तर ते एवढे पटापट ते चेंजेस आणणं ही खूप कमाल गोष्ट आहे. बरोबरचं इंटरॅक्शन वेगळं आहे ना. हिच्या बरोबरचं हा. इंटरॅक्शन ती हिच्या समोर एक शब्दही उलटा बोलत नाही हिला, हो. किंवा उलटून बोलत नाही. त्याच्यापेक्षा कुठे असं एक तिचा कणखरपणा हिच्या समोर किंवा नाहीये. तिच्या आजी बरोबरचं आजी बरोबरचं तिचं रिलेशन खूप असं प्रेमळ आहे, बाहेर एकदम Team कणखर बरोबरचं. आणि ती हा. बॉस आहे. म्हणजे तिचे सगळीकडचे जे सीन्स आहेत त्याच्यासाठी तिला काय कमालीची एनर्जी लावावी लागते सगळ्या गोष्टींसाठी. हॅट्स ऑफ आहे त्याला. खूप भारी भारी. आणि अर्ली सर्वात जास्त मला पटकन रेडी कोण होतं? कारण कारण पंजाबी ड्रेस आहे. हा ऍक्च्युली कारण पटकन रेडी होते. हो हो. आणि मेकअप करायला वेळ कोण जास्त लावतं? ही आणि मी पण कधी कधी मी माझं काय होतं माहितीये, अन्याय होतोय माझ्यावर इथे. ते माझं काय होतं माहितीये, मला ना कळलं ना की आता एक सीन आहे तर मी मेकअप मध्ये रमते. मग मला असं ती कळत रंगवतच नाही की किती वेळ. असते. आणि जर मला कळलं की आता 15 मिनिटात सीन आहे, मी खटाखट. 10व्या मिनिटात तयार असते. मला ते काय मला स्वतःला अजून कळलं नाहीये ते काय होतं. आणि पॅकअप नंतर सगळ्यात आधी कोण धावतं? घरी जायचंय. सगळेच actually सगळेच. सगळे. पॅकअप म्हटलं गणपती बाप्पा मोर्याला गेटच्या बाहेर असतात. ही तर मेकअपही न काढता निघून जाते. अर्थात ठाण्यातच राहते त्याच्यामुळे हो. मी पण ठाण्यात राहते, पण मी मेकअप मी अशी निघता मॅप चेक करते किती घोडबंदरला काय झालंय. सेट वरती निकनेम आहे का कोणाचं? कोणाला कोणी असं निकनेम आवाज येतं का? नाही, कॅरेक्टर्सना दिलेत बरेचसे आम्ही. जसं की ही पद्मिनी मम्मा आहे तर आम्ही हिला पद्दू म्हणतो. चेतनाला चेतू चेता चेतू. हा. हल्ली एक नवीन झालंय निशा आणि ईशा एकत्र हा असतात हा म्हणून निशा आणि ईशाची जोडी ईशाची जोडी असते, तर मग इशी निशी असं होतं इशी निशी कधीतरी. होतं. हो. नावांची सगळ्यांचीच वाट लावलेली आहे. आणि मी रेखा नाही मी माधवला हा, माधव मॅडी ती म्हणतो. मॅडी म्हणते. माधव येते पण त्याला आम्ही मॅडी हो. म्हणतो. ओके. तर एखादी एक गोष्ट जी तुम्हाला इन्स्टंटली खूप हॅपी करते? Backup! शूट आणि बॅकअप. शूट आणि back. वन हॅबिट जी तुम्हाला सोडायची आहे? मला आळस सोडायचंय. मी रोज विचार करते की आणि डाएट सुरू करायचंय आणि रोज विचार करते की मी वॉकला जाईन. त्यासाठी आदल्या रात्री थांब ना, परत एकदा काय? रोज विचार करते. Shit. कळलं किती पाठिंबा देतात या मला. रोज विचार करते की मी वॉकला जाईन दुसऱ्या दिवशी. त्यासाठी मी कपडे शूज सगळं काढून ठेवते
पण मग थोडा अर्धा तास उशिरा उठले की मग नाही जाणार. माझं मग पण तसंच त्यांची आहे वेळ होते. त्यामुळे मी खूप ती रिलेट ती करू एक हॅबिट शकते. सोडली ना अक्षय तृतीयापासून परवा, हो. त्याच्यानंतर पुढे बघ वेगळंच. वेगळाच. पण ती नाही. अक्षय तृतीया दुसरी येईपर्यंत ते असंच असतं. नाही माझं नाही आवडत. माझी वाईट सवय, मला लेट मी जे काय करते ते हम्म. जरा थोडस आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे मला. आहे म्हणजे आता माझं काम, मी आता आजकाल काय करते, मोबाईल मध्ये टाइम बघते किती वाजल्यात, मग मी टायमर लावते. मग त्याच्या आत मला सगळं पूर्ण रेडी होऊन तयार व्हायचं असतं. म्हणजे 45 मिनिटं ही दिली जातात. हम्म. मग तेवढी ह्या 45 मिनिटात रेडी होण्याची प्रॅक्टिस चालली आहे सध्या माझी. ओके. तशा माझ्यात काही वाईट सवयी नाहीच आहेत मुळात. पटकन एडिट करू नका. मी अत्यंत गुणी मुलगी आहे. किंवा तिच्यावर माझा चेहरा लावा. या बोलल्यावर माझ्यातले गुण इतके उधळते मी. हीच वाईट सवय सोडायची. हीच वाईट सवय सोडायची. मी म्हणजे नाही, मी खूपच मॅच्युअर वागण्याचा आता प्रयत्न करते. हा प्रयत्न चाललाय, म्हणजे नाहीये ती. आता मी चुकून बोलूनच घेते. हे असं जे काही माझ्याकडनं होतं, अगं काय बोललीस, असं मला स्वतःला पण होतं, का बोललीस, हे करणं आणि असं बोलणं आणि असं वागणं मला सोडायचंय. मी प्रयत्न करते टायांनो असं करायचं. धडपड कमी करायची. ओके. हा, धडपड कमी करण्याची पण प्रयत्न म्हणजे ना करते. कसं माहितीये का, असं आता आपण 4 जण उभे आहोत, हम्म. तर काहीतरी धपकन पडलं ना की न चुकता 3 जणी हिच्याकडे बघतात. आत्ताचा थोड्या वेळापूर्वीचा किस्सा आहे. लोणच्याची बरणी मला म्हणाली, हे मी संपून टाकू. हा, मग तिने ते असं चाटून पुसून सगळं संपवलं. त्या बरणीला मी असं झाकण घट्ट बंद केलं. हो. नाही बघ, ही बरणी ना, हे बघ आता ही असं उदाहरण generally आहे. असं असतं, generally हे बघ, हे असं झाकण बंद केलं, हो. मी ठेवली इथे, टेबलवर ठेवली होती. त्यानंतर तिने काय केलं माहित नाही, ती खाली पडली. ती खाली पडल्यानंतर हे झाकण असं उघडलं. आणि लोणचं सांडलं. नाही, नाही. चांगलं नाही, ते आधी अगं, खाल्लेलं. हे बघ, लोणचं कसं खावं? नाही म्हणजे मुळात हे बघ, एकतर ती वस्तू पाडते किंवा स्वतः पडते, हा. हा एक गोंधळ असतो. 2 गोष्टी सतत होत असतात. त्या तर ती सोडणार पडते आता नंतर ती. पाडते. पण अक्षय तृतीयेपासून फ्री टाइम मिळाला तर काय करता तुम्ही? झोपतो. हा, झोपतो, नाहीतर मग रील्स बनवतो, हम्म. नाहीतर मग काय आम्ही चहा, आम्ही कॉफी. कॉफी. गप्पा, टप्पा. म्हणजे सेटवर फ्री टाइम मिळाला हो की हो. हा, सेटवरचा फ्री टाइम काय आम्ही आणि मग पडी आणि टाकतो. आणि आम्हाला जर सुट्टी मिळाली, म्हणजे असं लागून 2 दिवसाची हम्म. वगैरे आहे, तर मग मी आणि आम्ही दोघी ठाण्यात राहतो. आम्ही अनेक 20-1 वर्ष जुन्या मैत्रिणी होत आम्ही. हो. इथे आम्ही वेगवेगळ्या ट्रॅकमध्ये काम करतोय. पण आम्हाला सुट्टी मिळाली की मग आम्ही कॅफेमध्ये जातो, कॉफी पितो, गप्पा मारतो आणि घरी जातो. कोणता असं फेवरेट कॅफे वगैरे आहे जिथे तुम्ही नेहमी? नियतीताईचा कॅफे आहे, टीपी कॅफे म्हणून. हा. मला नाही नाही, आम्ही जातो तो लव अँड लाते म्हणून ठाण्यामधला कॅफे आहे. ओके. आणि आणि माझ्या इथे बोरिवली साईडला, म्हणजे तिथे टीपी कॅफे आहे. नियतीचा मालाडला कुठे, ते ह्या कॉलेजच्या बाजूला ना, मला नाही कॉलेजचं नाव एक माहिती. टीपी कॅफे आहे मालाडचा. हम्म. तो माझा फेवरेट आहे. तो आपल्या नियती राजवाडेचाच आहे. हम्म. आणि खूप कमाल एम्बियन्स आहे, खूप कमाल छान, फूड छान. आहे. मी जाऊन आले एकदा. आणि आम्ही तिथेच जातो. आणि ना आम्ही ऍक्च्युली कसं आहे, आता सुट्टी मिळाल्यानंतर आम्ही दोघी जणी भेटतो, तिथे मजाही करतो. आमची अजून एक मैत्रीण आहे, तिला फोन करतो, तू ये. मग आम्ही तिथे एक साधारण 2-3 तास खूप मजा केली. हम्म. मग त्याच्या बाजूला म्हणजे आम्ही त्याच्या बाजूला. आम्ही तिकडे गेल्यानंतर ती जी एक एनर्जी असते ना की मैत्रिणी मिळून हम्म. गेलेल्या गप्पा Exchange. टप्पा, हम्म. आणि मग Energy आमची एक पल्लवी म्हणून मैत्रीण आहे, ती अशी भेटणार आणि मग आम्ही छान धमाल गप्पा बिप्पा झालं, खाणं पिणं झालं की मग पुढे महिनाभर काम करायला आम्ही मोकळे नाही असतो. नाही, तेच सांगते. त्या कॅफेमध्ये जाणार, कॉफी वगैरे पिणार, त्याच्यानंतर बाजूला खिमा पावचं हॉटेल आहे, इराणी हॉटेल आहे. इराणी हॉटेल आहे. आम्ही खिमा पाव खाणार, तिकडे खाल्लं की मग आम्ही घरी जाणार. अशी आमची मस्ती असते खूप. तर आता जाता जाता शेवटचा एक छोटासा, की तुमच्या लाईफ वरती जर मूवी काढायचा असला तर त्याचं नाव काय ठेवणार तुम्ही? प्रत्येकाचे ट्रॅक वेगळे चाललेत आयुष्यात. कॅरेक्टर वाईज म्हणतेस की Personal. पर्सनल? नाही, पर्सनल जेव्हा तुमची जर्नी आहे तसं, किंवा तुम्ही आता भूमिका आता करताय तुला कुठलं अपेक्षित आहे? हिंदी कुठल्याही पिक्चरचे नाव कोणतंही. द्यायचे हो असं? हो. एखादं असेल की अरे मी माझ्या लाईफचा जर हिरो असतं तर माझी लाईफ अशी असते आणि त्याचं नाव मी असं ठेवलं असतं, असं काही आहे का? अच्छा. मला 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 माझी जर फिल्म असेल ना तर मला ती सीता आणि गीता जी फिल्म होती ना, कारण मी खूप वेगळी होते शाळेत असताना. मला आता जर बघत असतील ना तर मी शाळेत कोणाला माहिती नव्हते, अबोल होते, हम्म. मला खूप मित्रमैत्रिणी नव्हते, आणि आता कट्टू, आता लाईक गीता, ये यार मेरे पास बहुत फ्रेंड है.
आणि तुम्ही ती काय ठेवणार? कंगना नावाची कुठली का ती फिल्म हा कुठली? क्वीन. क्वीन. माझी फिल्म क्वीन असती. तुमची? फिल्म मी तिचं नाव आता शोले. नाही सिरियसली द लेजंड असं वगैरे ठेवते ती एक वेगळं नाव ठेवते मी तिचं. ठेवते माझ्या फिल्मचं नाव सिरियसली नाही हा द लेजंड आता बोलेल सिरियसली द लेजंड द लेजंड आणि त्याच्यामध्ये मी स्वतःला बघते असं आई शपथ काय कमाल मुलगी आहे मी अरे किधर से आया किधर गया असं म्हणजे माझा आदर्श प्रियांका चोप्रा पण म्हणजे एकूणच असे छान चांगली कामं करतोय, चांगले मित्रमैत्रिणी आहेत, टचवूड फॅमिलीचा सपोर्ट आहे, तर त्याच्यामुळे छान आता आनंदी इथे होत आणि आम्ही- चांगल्या चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळतात. आम्ही आता ह्या रूम मध्ये तिघीच आहोत पण हम्म. ऍक्च्युअली आम्ही जवळजवळ 7-8 जणी आहोत ना. ओ. But 9 इथे जणी आम्ही आहोत. 5 जण. जण असतो. हा, इथे 5, तिकडे 3 चार इथे 2 रागिणी. आणि त्याच्या पुढे अजून एक अशा एवढे अच्छा. लोक एवढ्या मुली आहेत. बायका जास्त आहेत. 11-12 जणी आहोत आम्ही, आणि म्हणजे पुरुषांचं आम्ही common ऍक्टर हा. 11-12 जणी आणि आहोत इथे, आणि assistant मध्ये दोन. असिस्टंट मध्ये आहेत हम्म. 3 जणी तर आहेत. ह्या सगळ्या बायका इथे खूप आमची मुळात प्रोड्युसर आहे, female. फिमेल आहे, त्याच्यामुळे असा आमच्याकडे वुमन पॉवर अशी मस्त आहे, म्हणजे मेल पॉवर पण आहेच पण वुमन पॉवर पण जोरदार आहे. नाही, पण आम्ही त्यांना एवढं काही भाव देत नाही. आहा. तर एक गोष्ट विचारायची होती की बाहेर तुमच्या रूमच्या बाहेर एक पोस्टर लावलंय हो. की वेलसेरे वेलसरे. वेलसेरे ब्युटीज, खांडेकर ब्युटीज, तर ते कोणी असं create कोणी केलंय. थँक्यू यही आणि है खूप बोला. छान वाटतंय मला, खूप युनिक वाटतंय, ते खूपच आवडलं आम्हाला. थँक्यू मला एक ते कॉन्ट्रॅक्ट आमची मिळाला मधल्या वेळेची क्रिएटिव्हिटी आहे, कंसातली हो. creativity. हा हे वेळ माझं मिळाला की तू म्हणालीस ना काय हा करते वेळ ते. मिळाला हो. की काय करते तर मी बरेच छंद आहे माझे जोपासायचे त्यातला सगळ्यात महत्वाचा छंद आहे झोपणं जेवढा वेळ मिळेल तेव्हा मी झोपते आणि हे आणि डेकोरेशन झोपून- तू बघशील हम्म. हा हे सुद्धा आमच्या एका Actor ऍक्टर ने केलेलं आहे. हो. आरती वडक बाळकर म्हणून जी हम्म. आहे तिने हे सगळं केलेलं आहे. हम्म. ही मिरची लाईट वगैरे म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला हो. एक छान म्हणजे संध्याकाळ छान. झाली. आता एक 10-15 मिनिटांनी आलीस ना की तुला इथे एक माहोल दिसेल हो. जो म्हणजे लोकांना खूप आवडतं इथे येऊन बसायला कारण रूमच अशी आहे, खूप छान हो वाटतंय. हो आम्हाला आणि आम्ही ती अशी ठेवली आहे कारण कोणी आपण छान आलं वाटतं. वाटतंय ना ते हो. छान वाटावं ह्यासाठी हे सगळं केलं. माहोल असं या रूमचं नाव आहे हो. थँक्यू सो मच, थँक्यू. खूप छान वाटलं तुमच्यासोबत आम्हाला गप्पा थँक्यू मारून. आम्हालाही मजा आली आणि पुन्हा लवकरच भेटूया आपण. प्लीज लवकर भेटूया नमस्कार मी सुवेधा देसाई मी सिद्धिरूपा करमरकर. नमस्कार मी रुपाली मांगले आणि तुम्ही आम्हाला आता बघताय टेली चक्कर रिजनल मध्ये.